एक मोठी बातमी आपण पाहतोय। शिक्षक भरती घोटाळ्यात एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। मंत्रालयाचं बनावट पत्र तयार करत बोगस शिक्षक भरती करण्यात आली। सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकरांनी हा आरोप केला आहे। गोंदियामध्ये 17 शिक्षण संस्थांमध्ये बोगस भरती झाल्याची आता माहिती मिळते आहे। एकंदरीतच एक मोठी अपडेट ही आहे। मंत्रालयाचं कनेक्शन आता या शिक्षक भरती घोटाळ्यात समोर आलेलं आहे। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकरांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पराग धोबळेंनी। पाहूयात नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, काय आरोप आहेत। मर्यादित राहिला नाही तर संपूर्ण राज्यभर याचे पायमुळे जे आहे ते रोवल्या गेलेले आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचा भ्रष्टाचार झालेला आहे। या पत्रावर आपण पाहू शकतो की महाराष्ट्र शासन असं लिहिलेलं आहे, मात्र हे पत्र बनावट आहे। याच्यावर सही सुद्धा आहे, आवाजावक नंबर सुद्धा आहे। आणि कशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे हे पत्र बनावट केले जाते, नियुक्त्या केल्या जाते, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत यशवंतजी आहे। मंत्रालयातून काही शिक्षकांची पदमान्यता मिळावी म्हणून अनेक शिक्षक संस्थाचालकांनी बनावट पत्र तयार केले मंत्रालयाचे। यामध्ये शिक्षक भरती करताना अनेक संस्थाचालकांनी त्यांच्याकडून डोनेशन स्वरूपात घेतलंच असेल, परंतु या बनावट पत्राच्या आधारे जे भरती करण्यात आली आणि त्या शिक्षकांना शासनाच्या वेतना स्वरूप जे शासनाच्या तिजोरीवर जो भुर्दंड पाडण्यात येत आहे, हा पूर्ण बनावट जो प्रकरण आहे आम्ही उघडीस आणला आहे। प्रधान सचिव यांना आम्ही शपथपत्र दाखल केलं आहे। त्या बनावट पत्राच्या आधारे आम्ही मंत्रालयाला माहितीचं अधिकार पत्र लावलं होतं की हे पत्र